वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवव्या स्कंदामधील 20वा अध्याय आता आपल्याला पाहायचा आहे. आपण आत्तापर्यंत पाहिलं ययातीने देवयानी आणि शर्मिष्ठा ही दासी होती ययातीची, या देवयानीची. या दोघींशी लग्न केलेलं आहे आणि देवयानीपासून ययातीला यदू आणि तुर्वसू असे 2 पुत्र झाले. आणि शर्मिष्ठा जी होती, जी वृषपर्व्याची कन्या होती, तिच्यापासून 3 पुत्र झाले, द्रैयू, अनु आणि पुरु. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं या पुरुनी आपलं जे तारुण्य आहे ते ययातीला दिलेलं होतं. आता इकडे शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत की मी राजा पुरुच्या वंशाचे आता वर्णन करतो. हा जो 9वा स्कंद आहे, ईशानुकथा, सगळ्या भगवंताच्या अवतारांच्या कथा यामध्ये आहेत. आणि नंतरचा 10वा अध्याय तो भगवान श्रीकृष्णाचाच पूर्ण अध्याय, सगळ्यात मोठा अध्याय, श्रीमद भागवत महापुराणातील असणारा 90 अध्याय असणारा पुढचा अध्याय आपल्याला, पुढचा स्कंद लवकरच या श्रावण महिन्यापासून पाहायचा आहे. आता ते सांगतात की परीक्षितीला म्हणतात की याच वंशामध्ये तुझा जन्म झाला आहे. पुरुच्या वंशामध्येच तुझा जन्म झाला हे परीक्षितीला सांगतात. आणि या वंशातले पुष्कळसे राजे होऊन गेले आणि ते ब्रह्मर्षीसुद्धा झालेले आहेत. जन्मे जयो ह्यभूत परो प्रचिन्वांस्तत्सुतान, म्हणजे पुरुचा पुत्र हा जन्मेजय झाला. जन्मेजयाचा प्राचीनवानाचा प्रवीराचा नमस्यूचा पुत्र चारुपद झाला. खूप मोठी यादी या ठिकाणी आता दिलेली आहे. चारुपदापासून सुद्दीवपासून बहुगवापासून संयातीपासून अहमयातीपासून रौद्राश्व. आता हा जो रौद्राश्व होता त्याला घृताची अप्सरा, म्हणजे इंद्राच्या दरबारातली असणारी घृताची अप्सरा, हिच्यापासून 10 पुत्र झाले. त्यांची नावंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. त्यापैकी ऋतेयूचा पुत्र रंतिभार झाला आणि रंतिभाराला 3 पुत्र होते, सुमती, ध्रुव आणि अप्रतिरथ. आणि अप्रतिरथाच्या पुत्राचं नाव कण्व आहे. कण्व ऋषी, कण्व शाखा असते पहा, कण्व ऋषी त्याचे प्रमुख आहेत. या कण्व ऋषी ह्या अप्रतिरथाचे पुत्र असणारे हे कण्व ऋषी आहेत. आता कण्वाचा पुत्र जो आहे त्याचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. तस्य मेधातिथिस्तस्मात्, त्या कण्व ऋषींचा पुत्र म्हणजे मेधातिथी ऋषी. आता मेधातिथी ऋषी जे आहेत त्यांचं पण अध्यात्माच्या दृष्टीने फार मोठं महत्त्व आहे. आपण आत्तापर्यंतचा जसा इतिहास, आत्तापर्यंत स्कंद पाहिले त्यामध्ये आपण पाहिलं की स्वयंभू मनु हे पहिलं मन्वंतर होतं. त्यांच्या काळामध्ये सप्तर्षी जे होते ते मरीची, अत्री, अंगिरा, पुलत्स्य, पुलह, कृतू आणि वसिष्ठ असे सप्तर्षी होते. जसं जसं मन्वंतर बदलतं त्या मन्वंतराचा प्रमुख जे आहेत, जे मनु आहेत ते सुद्धा बदलतात आणि त्यांचे जे सप्तऋषी आहेत ते सुद्धा बदलत असतात. आता सध्या 7वं मन्वंतर आहे, वैवस्वत मन्वंतर सुरू आहे. मग 8वं येईल आणि मग 9व्या मन्वंतरामध्ये त्याचं नावसुद्धा श्रीमद भागवतामध्ये दिलेलं आहे. अर्थात ते केव्हा होईल असा जर प्रश्न विचारला तर त्याला अजूनही हजारो लाखो वर्ष आहेत. त्याची काळजी आज करू नका, फक्त त्यांचं नाव लक्षात घ्या. मेधातिथी हे जे नाव आहे ते 9व्या मन्वंतरामधल्या सप्तर्षींचं नाव आहे. त्यामधलं पहिलंच नाव मेधातिथी आहे, नंतर वसू आहे, मग सत्य आहे, ज्योतिष्मान आहे, द्युतिमान आहे, सवन आहे आणि भव्य असे सप्तऋषी होते. त्यामधले मेधातिथी हे नाव जे आहे यांचे वडील म्हणजे हे कण्व ऋषी आहेत. मेधातिथींचं दुसरं महत्त्व म्हणजे ज्यांनी दुर्गा सप्तशतीचा अभ्यास केला असेल, जे दुर्गा सप्तशतीचं नवरात्रामध्ये पारायण करत असतील, ज्याने अर्थासह दुर्गा सप्तशती वाचलेला असेल त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की या दुर्गा सप्तशतीमधल्या प्रमुख जे 13 अध्याय आहेत, 1 ते 13, आणि त्याच्या मागे आणि त्याच्या पुढे अनेक स्तोत्रसुद्धा दुर्गादेवीचे दिलेले आहेत. तर पहिला अध्याय त्याला पूर्वचरित्र म्हणतात, मग दुसरा, तिसरा, चौथा अध्याय त्याला मध्यचरित्र म्हणतात आणि 5व्यापासून 13व्या अध्यायापर्यंत
त्याला उत्तर चरित्र असं म्हणतात. हे चरित्र कोणाचं? या दुर्गादेवीचं चरित्र आहे. मेधातिथी ऋषींनी 2 प्रमुख त्यांचे शिष्य किंवा त्यांच्याकडे आलेले जे जिज्ञासू होते त्यांची नावं दिलेत, राजा सुरथ आणि समाधी नाम वैश्य. समाधी नावाचा वैश्य आणि राजा सुरथ. आता हे दोघेसुद्धा या ययातीप्रमाणेच आपल्या संसाराला कंटाळून त्या जंगलामध्ये आले होते आणि त्यांनी या मेधातिथी ऋषींची भेट घेतली. मेधातिथी ऋषी हे सुरथ आणि समाधी वैश्य यांना सप्तशतीचं ज्ञान देत आहेत. मधु आणि कैटभाचा वध कसा झाला हे सांगणारा पहिला अध्याय दुर्गा सप्तशतीचा जो आहे तो वाचला तर मेधातिथी ऋषींचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. आता याच मेधातिथीपासून प्रस्कंड इत्यादी ब्राह्मण उत्पन्न झाले. सुमतीचा पुत्र रैभ्य आणि रैभ्याचा पुत्र दुष्यंत. आता दुष्यंतापासून आता आपल्या ओळखीचे नावं या ठिकाणी येतात. तस्य मेधातिथी तस्मात् प्रस्कंडान् त्या द्विजातयः पुत्रो अभूत सुमते रेभ्यो दुष्यंतस्तत्सुतो मतः. दुष्यंत राजा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला. काही सैनिक बरोबर होते आणि तो योगायोगाने कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचला. कण्व ऋषी ध्यानामध्ये बसलेले असले त्या ठिकाणी तो पाहतो की या ठिकाणी एक सुंदर युवती तिथे बसलेली आहे आणि तिच्याकडे पाहताच लगेच त्यांच्या मनामध्ये काहीतरी वासना, कामवासना जागृत झाली. आपला थकवा जावा यासाठी काहीतरी त्यांनी मागणी केली आणि मधुरवाणीने स्मित करीत तिला 2 गोष्टी विचारल्या. का त्वं कमलपत्राक्षी कस्यासि हृदयंगमे किं वा चिकीर्षितं तत्र भवत्या निर्जने वने. ते म्हणतात, हे देवी, तू कोण आहेस? कोणाची कन्या आहेस? आणि या जंगलामध्ये एकटीच तू इथे का बसली आहेस? तू कशासाठी या निर्जन अशा वनामध्ये आली आहेस? आणि स्वतः दुष्यंत म्हणतो की ज्या अर्थी माझं मन तुझ्याकडे आकर्षित झालेलं आहे त्या अर्थी, कारण मी ज्या वंशामध्ये जन्म झाला माझा, पूर्ववंशामध्ये झाला, की माझं चित्त कधीही अधर्माकडे आकृष्ट होणारं नाही. म्हणजे तू सुद्धा राजवंशामधलीच असशील असं मला खात्रीने वाटतं. आता त्या युवतीचं नाव जे आहे ती म्हणजे विश्वामित्राची कन्या असणारी शकुंतला आहे. विश्वामित्रात म्हणजे वाहम म्हणजे मी विश्वामित्राची कन्या आहे. विश्वामित्रात म्हणजे त्यक्ता मेनका या वने, मेनकेने मला या जंगलामध्ये आणून सोडलं आणि माझा त्याग केला आणि मग कण्व ऋषीने मला सांभाळलेला आहे. वेदैतद भगवान कण्वो वीर किम करवामते. महर्षी कण्वांना ही माझी कथा माहिती आहे. मी आता आपली काय सेवा करू? आलेल्या अतिथीचं स्वागत करण्यासाठी ती सगळं विचारतं. आता तू कुशिक वंशामध्ये जन्मलेली असल्यामुळे दुष्यंत म्हणतो की आलेल्या अतिथीचं स्वागत करणं हे सगळं तुझ्या दृष्टीने योग्यच आहे. आता दोघांमध्ये एक ठिकाणचं एक प्रेम निर्माण झालं. दुष्यंत आणि शकुंतला यांचा विवाह गांधर्व विजेने झाला. दुष्यंत शकुंतलेचा सहवास घडला आणि योग्य वेळी कालेना सुतसा सुतम, योग्य वेळी त्या शकुंतलेला एक पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नाव राजा भरत आहे, ज्याने आपल्या देशाचं नाव भारत हे पडलेलं आहे. भारत किंवा भरत राजा म्हटलं की आपल्याला आठवतं ते त्यांनी सिंहाच्या मुखामध्ये हात घालून त्याचे दातसुद्धा मोडले आहे असं आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत, ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, कथा ऐकल्यात. तसं सिंहांना बळजबरीने पकडून त्यांच्याशी हा खेळत होता भरत राजा. भरत राजा हा भगवंताचा अंशावतारच होता. आता आपल्या या पराक्रमी मुलाला बरोबर घेऊन शकुंतला आपल्या नवऱ्याकडे पतीकडे जायला निघते. शृण्वतां सर्वभूतानां खे वाघाहा शरीरिणी. त्या ठिकाणी जाऊन ती पत्नी आणि पुत्र शकुंतला आणि तो भरत राजा पुत्र हे दुष्यंताकडे जातात आणि आमचा स्वीकार करावा अशी दुष्यंत राजाला विनंती करतात. राजा आपल्या राजकामामध्ये व्यस्त आहे. त्या ठिकाणी हे दोघे जातात. आता त्या ठिकाणचं जे वाक्य आहे, माता भस्रा पितुः पुत्रो येन जातः स एव सहा भरस्वपुत्रं दुष्यंतं मावम संस्था
शकुंतला. माता ही केवळ कातडी पिशवीप्रमाणे आहे, त्या गर्भाला धारण करणारी आहे. पण खरा म्हणजे पुत्र हा जो पित्याचाच असतो. आत्मा वै पुत्रात जायते. आणि मनुस्मृतीमध्ये जे लिहिलेलं आहे, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती. त्या स्त्रीला तिला लहानपणी वडिलांच्या आज्ञेमध्ये राहावं लागतं, पुढे लग्न झाल्यानंतर पतीच्या आज्ञेमध्ये राहणं, आणि नंतर मग पुन्हा आपल्या मुलांच्या आज्ञेमध्ये राहावं लागतं. आता त्या ठिकाणी ती आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी असे म्हणते की तू तुझ्या या शकुंतलेचा त्याग करू नकोस, आपल्या पुत्राचे पालनपोषण कर. वंशाची वृद्धी करणारा हा पुत्र जो आहे तो आता तुझ्याकडे आलेला आहे. शकुंतलेचे म्हणणे खरे आहे आणि हा गर्भ तुझ्यापासूनच झालेला आहे, शकुंतला त्या राजाला समजावून सांगते. पुढे तो भरत चक्रवर्ती सम्राट राजा झाला. महिमा गीयते तस्य हरेर्वंशो भुवे भुवीही. या जगामध्ये त्याचं सगळीकडे नाव झाले, त्याची थोरवी प्रत्येक ठिकाणी गायली जात होती. याचं कारण हा भगवंताचाच अंश होता. आणि हे कसं ओळखायचं कोणी त्याचा भगवंताचा अंश असेल तर त्याच्या उजव्या हातावर चक्राचं चिन्ह होतं. शंख चक्र गदा पद्म, त्या चक्राचं चिन्ह त्याच्या उजव्या हातावर होतं. आणि पायावर तळव्यावर कमलपुष्पाचं चिन्ह होतं. आणि महाअभिषेक त्याला केला आणि भरतराजा आता राजा झाला. या भरतराजाने आपल्या आयुष्यामध्ये गंगेच्या तीरावर 55 अश्वमेध यज्ञ केले आणि त्याचप्रमाणे यमुनेच्या तीरावर सुद्धा त्यांनी 78 यज्ञ केले. 8 मेध्याश्वासन श्वान बबंद प्रसद वसु भरतस्य हि दौष्यंतेर अग्निस्साची गुणे चित्त. म्हणजे अशा रीतीने या भरतराजाने 1000 ब्राह्मणांना किती गायी दिल्या असतील त्याची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. 13,084 गायी या संख्येला पुराणामध्ये बद्व असे म्हणलेलं आहे. पृथ्वीराजाचं आख्यान आपण पूर्वी पाहिलं. पृथ्वीराजाने सुद्धा संकल्पाप्रमाणे 99 अश्वमेध यज्ञ केले आणि 100व्या यज्ञाच्या वेळेस पृथुवंशाच्या त्या यज्ञामध्ये आपले स्वतः स्वयंभू मनु प्रकट झाले आणि त्यांना ते यज्ञ थांबवायचं सांगितलं. अशा प्रकारे या भरताने 133 यज्ञ केले आणि सर्व राजांना सगळ्यांना आश्चर्यचकित करून टाकले. आता यज्ञामध्ये एक विशेष असा विधी असतो, अदात कर्मणी मशनारे नियुताने चतुर्दशः. यज्ञामध्ये मशनार नावाचं एक कर्म असतं आणि त्यामध्ये भरताने सुवर्ण विभूषित अशा पांढऱ्या दातांचे आणि काळ्या रंगाचे, पांढरे दात आणि काळा रंग असणारे 14 लाख हत्ती दान म्हणून दिले होते. आता याच्याबद्दल सांगतात हा राजा भरत जो आहे, म्हणून आपण आता जुनं ते नाव इंडिया वगैरे गेलं आणि आता आपण भारत या नावाने आता ओळखले जात आहोत. या भरताने जो दिग्विजय केला त्यामध्ये त्यांनी किती राजांना मारून टाकलं आणि किती राजांवर जय मिळाला त्याची एक यादी या ठिकाणी दिली आहे. किरात होणान यवनान अंध्रान कंकान शकान अब्रह्माण्यान नृपांश्चाहन म्लेच्छान दिग्विजये अखिलान. कोण कोण आहे पहा. तर किरात, हूण, यवन, आंध्र, कंक, खश, शक आणि म्लेच्छ. आपल्या ओळखीचे असणारे यवन आणि म्लेच्छ या सर्व ब्राह्मणद्रोही राजांना त्याने मारलेलं आहे. बलवान असुर जे होते, असुर बलवान झाले तेव्हा त्याने देवांवर विजय मिळवला आणि त्या देवांना ते घेऊन रसातळामध्ये राहू लागले. पण या भरताने आपल्या पराक्रमाने त्या रसातळामध्ये जाऊन त्या सगळ्यांना पुन्हा सोडवून आणले, असा त्याचा पराक्रम आहे. सम्राट भरताने लोकपालांचे ऐश्वर, सार्वभौम संपत्ती, अखंड साम्राज्य असं त्याने सगळं मिळवलेलं होतं. विदर्भ राजाच्या 3 कन्या त्याच्या पत्नी होत्या आणि इथे उल्लेख दिलेला आहे की त्या पत्नी आवडत्या होत्या, पण त्यांच्या पोटी जे मुलं झाले ते पुत्र काही मला अनुरूप नाहीत. भरतराजाचा इतिहास पाहिला तर त्याला अनुरूप असे हे 3 पुत्र नाहीत, असं त्याने आपलं मत त्या 3 पत्नींसमोर व्यक्त केलं. आणि साहजिकच त्या पत्नीनं असं वाटलं
की कदाचित सम्राट हा भरतराजा जो आहे तो आपला त्याग करील, असं म्हणून त्यांनी आपल्या पुत्रांनासुद्धा मारून टाकलेला आहे. आता पुढे भरतराजाचा हा जो वंश आहे तो खंडित होण्याची वेळ आली आणि मग त्यावेळेस तस्यैव वितते वंशे तदर्थम यजतः सुतं मरुस्तोमेन मरुतो भरद्वाजम उपाददुः. हा भरतवंशाचा खंड होऊ नये म्हणून संतान प्राप्तीसाठी मरुत्स्तोम नावाचा यज्ञ त्याने केलेला आहे आणि मरुद्गणांनी त्यावर प्रसन्न होऊन, आता हे मरुद्गण किती, 49 मरुद्गण आहे, याची कथासुद्धा श्रीमद भागवतामध्ये आपण ऐकलेली आहे. प्रसन्न होऊन त्यांनी भरताला भरद्वाज नावाचा पुत्र दिला. बऱ्याच जणांचं भारद्वाज, आता आमचं पण गोत्र तेच आहे भारद्वाज. एकदा बृहस्पतीने, आता या ठिकाणी कथा सांगतात, बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु बृहस्पती, आपले भाऊ उतथ्य यांची जी पत्नी होती ती गर्भवती होती, तिच्याशी सहवास करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, कोणी बृहस्पतीने, आणि ती गर्भवतीच होती. तिच्या गर्भामध्ये जो पुत्र होता त्याचं नाव दिलेलं आहे दीर्घतमा. पण त्या दीर्घतमाने गर्भामध्ये असतानासुद्धा या बृहस्पतीचा विरोध केला आणि म्हणून रागावून त्यांनी त्याला तू आंधळा हो असं त्यांनी शाप दिला. आता त्या उतथ्याच्या पत्नीने नवीन मुलाचा त्याग करावा असं ठरवलं, पण शेवटी तसं नाही झालं. कारण म्हणते की हा जो पुत्र आहे, बृहस्पती म्हणाले, हा माझा औरस पुत्र आहे आणि माझ्या भावाचा क्षेत्रज पुत्र आहे असं म्हणून त्या ठिकाणी दिलं. म्हणजे औरस आणि क्षेत्रज म्हणजे दोघांचाही पुत्र आहे आणि म्हणून द्वाज हे नाव आलं. आणि भरद्वाज म्हणजे याचं पालनपोषण आपण करावं असं बृहस्पतीने सांगितलं आहे. म्हणून हा माझ्या पतीचा नव्हे तर आपल्या दोघांचाच पुत्र आहे आणि म्हणून त्याचं पालनपोषण त्याने केलेलं आहे आणि त्या पुत्राचं नाव भरद्वाज. देवांनी अशी नावाची व्युत्पत्ती जी केली त्याप्रमाणे हा भरद्वाज, ज्याचं नाव वितथ होतं, हा भरताचा दत्तक पुत्र म्हणून झाला. व्यसृजन मर्तो विभ्रन दत्तोयम वितथे अन्वयाने वितथ म्हणजेच भरद्वाज असा तो पुत्र झाला. अशा प्रकारे इथे श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां नवमस्कंधे विंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. असे 2 अध्याय आपण आज या ठिकाणी पाहिलं. राजा भरताचं पूर्वचरित्र पाहिलं आणि भरताने केलेला आपल्या सगळ्या ऐश्वर्याचा त्याग जो आहे तो सुद्धा पाहिला आणि पूर्ववंशामध्ये राजे कोण कोण झाले हे सुद्धा आपण पाहिलं. आता भरतवंशाचे वर्णन आणि रंतीदेवाची कथा जी आहे ती आपल्याला आता उद्याच्या प्रवचनामध्ये पाहायचं आहे. ही रंतीदेवाची कथासुद्धा खूप सुंदर अशी खूप चांगली कथा आहे. उद्या आपण त्याचा विचार करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता.
आरती करी तुझ भगवंता. जमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.